आपलं सर्वांचं स्वागत करतो। लोकसभेची निवडणूक अगदी 1 महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे आणि या निवडणुकीला सामोरं जाताना सर्व भाजप विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची घोषणा झाली। या आघाडीमध्ये दोन मोठे राष्ट्रीय पक्ष, एक आम आदमी पार्टी आणि दुसरं काँग्रेस, या दोन्ही पक्षांची युती म्हणता येईल किंवा आघाडी म्हणता येईल ती इंडियाच्या माध्यमातून एकत्र यायला लागली आणि त्याची लवकरच आम्ही त्यांच्या सीट्सची घोषणा करणार आहोत। पण त्या पार्श्वभूमीवरती ही आघाडी होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्ष पुरेपूर त्याचा प्रयत्न करते आणि कालपासून ज्यावेळीपासून त्यांना वाटतंय की बाबा आमची आघाडी होते, कालपासून वेगळ्या पद्धतीने त्यांचे निरोप यायला सुरू झालेले आहेत। तर ह्या सर्व पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीनं दबाव तंत्र वापरला जातोय याची माहिती देण्यासाठी आज आम आदमी पक्षानं पत्रकार परिषद घेतलेली आहे। मी विनंती करेन आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई साहेब यांना की त्यांनी पत्रकारांना संबोधित करावं। नमस्कार, सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो आणि अतिशय शॉर्ट नोटीसवर तुम्ही येऊन निमंत्रण स्वीकारला याच्याबद्दल मनापासून आभारही मानतो। येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असे स्पष्ट संकेत आपल्याला सातत्याने मिळत आहेत। लोकसभेच्या निवडणुका या खास करून भारतीय जनता पार्टी विरोधात इंडिया आघाडी अशा पद्धतीच्या निवडणुकीचं चित्र गेल्या काही महिन्यापासून आपल्या समोर येते आणि इंडिया आघाडीमध्ये अधिकृतरित्या आम आदमी पार्टीचा प्रवेश झाला। याचा फटका भारतीय जनता पार्टीला सरळ 3 ते 4 राज्यांमध्ये सरळ फटका बसणार आहे आणि ही गोष्ट भारतीय जनता पार्टीची झोप उडवते। आणि म्हणून ज्या दिवशी म्हणजे आपण असं धरूया की कालच अधिकृतरित्या घोषणा झाली, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत असताना हरियाणा, पंजाबमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात याच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा सुद्धा सुरू झाली, किंबहुना जागा वाटप झालं असं म्हणायला हरकत नाही। तर या ठिकाणी फटका बसू नये, मग आपला इंडिया आघाडीपासून रोखण्यासाठी बीजेपीचं षडयंत्र सुरू झालं आणि काल संध्याकाळपासूनच अगदी आज दुपारपर्यंत असं जाणवतंय की बीजेपीचे बरेचसे नेते मंडळी आम आदमी पार्टीच्या दिल्लीतल्या नेत्यांना सातत्यानं संपर्कात आहेत, टचमध्ये आहेत आणि सातत्यानं सांगतायत की जर इंडिया आघाडीतनं जर तुम्ही बाहेर पडला नाही तर अरविंद केजरीवालला सीबीआयच्या मार्फत अटक होईल। अरविंद केजरीवालांच्यावर मोठ्या पद्धतीची तर जो तथाकथित मद्य घोटाळा आहे तो डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत एकही रुपया कॅश आमच्या कुठल्याही नेत्याच्या घरात सापडलेली नाही, ना कुठल्या बँकेत सापडलेली नाही, कुठल्याही पद्धतीच्या हवालामध्ये आमच्या कुठल्याही नेत्याचं नाव सिद्ध झालेलं नसताना सुद्धा तथाकथित हा दारू घोटाळा पुढे घेऊन ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टीच्या लोकांना, आम आदमी पार्टीच्या नेत्यांना आणि आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांना जे टार्गेट केलं जाते हे चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जाते। याचा उद्देश फक्त एवढाच आहे की तुम्ही इंडिया आघाडीतनं बाहेर पडा, अन्यथा आम्ही अरविंद केजरीवालला सीबीआयच्या माध्यमातून, ईडी सीबीआयच्या माध्यमातून आम्ही अरविंद केजरीवालला आतमध्ये जेलमध्ये पाठवू। पण आम्हाला ठामपणे सांगायचं आहे, तुम्ही आम आदमी पार्टीच्या कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही नेत्याला किंवा आमच्या सर्वोच्च नेत्याला जरी ऍक्शन घ्यायचं तुम्ही इशारा दिला तरी सुद्धा आम्ही त्याला भीत घालणार नाही। आम्ही मोठ्या ताकदीनं इंडिया आघाडी